बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीच्या MIDC परिसरातील बनावट दारू निर्मिती कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली आहे। अमरावती शहर क्राईम ब्रांचची आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। अमरावतीमध्ये रात्री 12 वाजता अमरावती पोलिसांनी एक खूप मोठी अतिशय कारवाई केलेली आहे। क्राईम ब्रांचच्या युनिट 1 ने ही कारवाई केलेली आहे। अमरावती शहराच्या MIDC परिसरामध्ये राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बनावट दारू कारखान्यावर पोलिसांनी रेड मारलेली आहे। आणि आपण या दृश्यामध्ये जर बघितलं तर जे देशी दारूचे जे लेबल आहे ते सुद्धा याच ठिकाणी बनवण्यात येत होते आणि प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून हे देशी दारू आजूबाजूच्या जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात संपूर्ण हे वाटप होत होता। खरं जर पाहिलं तर या अशा विषारी दारूमुळे अनेकांचे जीवसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये दिले, परंतु खूप मोठी कारवाई ही अमरावती पोलिसांनी केलेली आहे। आपल्यासोबत अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय कारवाई केली तुमच्या क्राईम ब्रांचने आणि किती जप्त केलं माल आणि आरोपी किती आहे? या ठिकाणी जे MIDC मध्ये रेड केलं आहे अमरावती राजापेठच्या, त्या रेडमध्ये इथे आपल्याला युनिट जे बंद पडलेलं होतं त्याच्यामध्ये हे आरोपी जे आहेत ते ही संजीवनी बॉबी संत्रा जो आहे देशी दारू त्याचं डुप्लिकेट बनवण्याचं काम करत होते। आणि त्याची जी प्रक्रिया आहे ती सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी हे सर्व साहित्य वापरून करत होते, जे आता आपल्या पुढे इथे दिसत आहे। आणखी मोठ्या प्रमाणात इथे मटेरियल आणखी त्यांच्या गोडाऊनमध्ये आणि फॅक्टरीमध्ये ठेवण्यात आलेला, जी जागेवरच सील केलेला आहे। सर, किती आरोपी आहे आणि किती महिन्यापासून हे सगळं कारखाना सुरू होता? आरोपी आता घटनास्थळावर 3 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। मागील 1 महिन्यापासून बऱ्यापैकी कारवाई सुरू होती अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे। कारण ते जे मशीन आणि पॅकेजिंग मटेरियल आहे त्यांनी जे प्रोक्युरमेंट केलं त्याच्यावरून दिसतं की मागील 1 महिन्यापासून हा बनवायचं काम सुरू होतं। आता या बनावट कारखान्यामध्ये किती आरोपींचा हात आहे याचा तपास आता अमरावती पोलीस करत आहे। आणि हा कारखाना बंद केल्यामुळे परंतु ही दारू कुठे कुठे गेली, कोणकोणत्या जिल्ह्यात गेली याचा तपास आता अमरावती पोलीस करणार आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।